नमस्कार मंडळी, मी राकेश काजरेकर आपल्या सर्वांचं स्वागत करतो आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये। तर मंडळी, मी आत्ता आलेलो आहे लालबागला। तर लालबागला कशासाठी आलो आहे, तर लालबागला मी आलेलो आहे, आपला एक मित्र राहतो इथे विनायक दैतुले, आणि जो नागपंचमी निमित्त छान छान असे नागोबा तयार करतो, नाग तयार करतो। तर आपण त्याच्याकडे पाहूयात की विनायकने कशा पद्धतीने नागपंचमीसाठी नाग बनवलेले आहेत। आता श्रावण महिना सुरू होईल आणि श्रावण महिन्याचा पहिला सण हा नागपंचमी असतो, आणि त्याच्यासाठी विनायक मोठ्या प्रमाणामध्ये नागोबा तयार करतो। तर ते मी तुम्हाला दाखवतो। ही बघा, ही जी आहे ना, ही लालबागची आहे आनंद बिल्डिंग, आणि ह्या आनंद बिल्डिंगमध्ये इथे समोर आपला मित्र विनायक राहतो, विनायक दैतुले। तर आता आपण त्याच्याकडे जाऊयात आणि आपण पाहूयात की विनायकने कशा पद्धतीने नाग तयार केलेत। शिवाय विनायक आहे ना, वर्षाचे 12 महिने जर इथे लालबागला जर तुम्ही आलात आणि विनायककडे येऊन जर तुम्ही केळीचे खांब किंवा केळीची पानं जर मागितली, तर विनायक तुम्हाला 100% ते उपलब्ध करून देईल। वर्षाचे 12 महिने विनायक केळीचे खांब आपल्याला उपलब्ध करून देत असतो। तर तसं त्यांनी बोर्डसुद्धा इथे बाहेर लावलेलं आहे बघा। ते आता जाऊन आपण पाहूयात की कशा पद्धतीने विनायक नागपंचमीसाठी नागोबा तयार करतो आहे। तर मंडळी, आत्ता आपण आलेलो आहोत आनंद बिल्डिंगमध्ये, आणि आपला मित्र इथे विनायक आहे, आणि आपण पाहत आहे कशा पद्धतीने इथे नागपंचमीसाठी जे नाग लागतात, नागोबा लागतात, तर त्याची इथे कशा पद्धतीने ते तयार होत आहेत, कशा पद्धतीने ते बनवले जात आहेत। तर मंडळी, तुम्ही पाहू शकताय की विनायकने इथे कशा पद्धतीने नागोबा तयार केलेले आहेत। हे बघा, बऱ्याच क्वांटिटीमध्ये विनायकने इथे नागोबा तयार केलेत, आणि हा बघा, हा आहे आपला मित्र विनायक दैतुले। जर मंडळी, जर कोणाला नागपंचमीनिमित्त जर नागोबा घ्यायचे असतील ना, तर त्यांनी लालबागला आनंद बिल्डिंगमध्ये येऊन आपला मित्र विनायक दैतुले याच्याकडनं तुम्ही नागोबा खरेदी करू शकता। 29 तारखेला नागपंचमी आहे, बरोबर? 29 तारखेला या महिन्यात 29 जुलैला नागपंचमी आहे, आपला श्रावण महिन्यातला पहिला सण आहे। आणि विनायकनी बघा खूप साऱ्या क्वांटिटीमध्ये नागोबा तयार केले। जर कोणाला होलसेल भावामध्ये नाग पाहिजे असतील तर त्यांना होलसेल भावामध्ये सुद्धा विनायक नागोबा देतो, आणि जर कोणाला
सिंगल किंवा 2, 3, 4 पीस जर हवे असतील त्यांना रिटेलमध्ये तर तशीसुद्धा विनायककडे सोय आहे. जर कोणाला हे घ्यायचे असतील नागोबा तर त्यांनी आपला मित्र विनायक दैतुले याला नक्की संपर्क करा. विनायक, हे जे नागोबा आहेत ना, जे तू क्वांटिटीमध्ये विकतोस होलसेलमध्ये, तर त्याचा काय रेट असेल मोठ्या मोठ्या नागोबाचा? होलसेलमध्ये हा मोठा नागोबा शक्यतो 200 रुपयाला एक जाणार आहे. 200 रुपयाला होलसेलमध्ये? हो. ओके. आणि रिटेलमध्ये घ्यायला गेलं तर? समजा रिटेलमध्ये सिंगल घ्यायला आलं तर 300ला एक जातो. 300 रुपयाला? 300 पर्यंत जातो. आणि बऱ्यापैकी ना, म्हणजे त्याची साईज बघा ना किती मस्त, आणि एवढं शार्प त्याने काम केलं ना, छान. बघा असा नागोबा ना तुम्हाला कुठेच नाही भेटणार. आणि विनायक किती वर्षापासून करतोय ते विनायक तू? मी आज जवळजवळ 31 वर्ष झाली. 31. म्हणजे मला तरी आठवतं आम्ही जेव्हा लहान होतो ना तेव्हा इकडे यायचो खास विनायकने हे बनवलेले नागोबा बघण्यासाठी. खूप सुंदर असे विनायकने नागोबा बनवलेले आहेत. आणि हे छोट्यांची काय किंमत आहे विनायक? हा 7 इंचाचा नागोबा आहे. हा कमीत कमी होलसेलला म्हटलं तर हा होलसेलला आम्हाला 100 रुपये आहे. बरोबर. आणि किरकोळला बाहेर विक्री म्हटली तर हा 200 सांगून 150च्या आसपास आम्ही देतो. म्हणजे खूप छान बन. आणि हे तू कुठे विकायला ठेवतोस विनायक? हे माझं लालबाग मार्केटमध्ये. लालबाग मार्केटला कुठे? सहेली कलेक्शनच्या समोर बस स्टॉप. सहेली कलेक्शनच्या समोर बस स्टॉपच्या. आणि जर आपल्याला हे जर नागोबा जर ज्याला घ्यायचे असतील त्याला जर इथे यायचं असेल तर तुझा ॲड्रेस सांग ना. नागोबा जर आम्हाला गिरायकांना हवे असतील कोणाला होलसेल किंवा रिटेल तर त्यांनी आनंदाची लज्जा बिल्डिंग 4 लालबाग हिरा टॉवर ऑपोजिट. आणि माझं दुकान लालबाग मार्केटमध्ये लिमिटेडचा 1 नंबरचा बस स्टॉप आहे, त्या तिथे आमचं हे दुकान लागलं जाते माझं नागोबाचं. बरं, जर कोणाला या ठिकाणी येऊन जर नागोबा घ्यायचे असतील तर त्यांनी विनायकशी नक्की संपर्क साधा. विनायकचा नंबर आणि त्याचा ॲड्रेस मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये नक्की देईन, स्क्रीनवरती सुद्धा देईन. जर तुम्हाला नागपंचमीनिमित्त जर नागोबा घ्यायचे असतील तर या ठिकाणी येऊन तुम्ही लालबागला येऊन विनायककडे नक्की नागोबा खरेदी करा. कारण असे सुंदर सुंदर नागोबा तुम्हाला कुठेच मिळणार नाहीत. खूप छान असे नागोबा विनायकने तयार केलेले आहेत. चल विनायक, थँक्यू. हो. तर मित्रांनो, आज आपण आलो होतो लालबागला आपला मित्र विनायक दैतुले याच्याकडे. आणि मागे आपण बघू शकता ही आहे बिल्डिंग आनंदाची लज्जा चाळ. आनंदाची लज्जा चाळ. आणि आपण विनायक दैतुले यांच्याकडे आलो आणि विनायकनी कशा पद्धतीने नागपंचमीसाठी जे नागोबा बनवले ते आपण पाहिले. जर तुम्हाला नागपंचमीसाठी जर नागोबा खरेदी करायची असतील तर लालबागला तुम्ही कसे याल तर मी तुम्हाला सांगतो. बघा, या बाजूला जर गेलात ना, हा आहे लालबागचा, हा फ्लायओव्हर आहे, हा ब्रिज आहे. आणि आपण या बाजूला गेलात तर या ठिकाणी आहे आपण जाणार परेल साईडला. आणि आपण या बाजूला गेलात तर आपण जाणार राणी बाकडे. आणि बरोबर याच्यामध्ये असणारं ही आनंदाची लज्जा चाळ. आणि ह्या आनंदाची लज्जा चाळच्या ह्या गेटच्या समोर गेल्यानंतर तिथे विनायक दैतुले यांचं छोटंसं वर्कशॉप आहे, जिथे विनायक म्हणजे गेली 30 वर्ष विनायक हे नागोबा वगैरे बनवतो आहे. जर तुम्हाला येऊन विनायककडे जर नागोबा घ्यायचे असतील तर नक्की या विनायककडे आणि त्याच्याकडे नागोबा खरेदी करा.
ओके विनायक. ओके. चला त्या मंडळी, आजचा हा ब्लॉग मी इथेच थांबवतो. आणि हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला आपण कमेंट करून नक्की सांगा. आपल्या चॅनलवर जर आपण नवीन असाल तर आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तर आता हा व्हिडिओ मी इथेच थांबवतो. बाय बाय. बाय कर. चला बाय.